भारत समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचा वारसा जपणारा देश. विविध रंगी विविध ढंगी सणावारांनी नटलेला देश. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सणाला आणि उत्सवाला असलेलं वैज्ञानिक अनुष्ठान. आपण अनेक सण साजरे करतो, त्यापैकीच चैतन्याने बहरलेला सण म्हणजेच मकर संक्रांत. उत्तर भारतात ज्याला मकर संक्रांत, पंजाबमध्ये लोहडी, गढवालमध्ये खिचडी संक्रांती, गुजरातमध्ये उत्तरायण, तमिळनाडूमध्ये पोंगल आणि कर्नाटक तसेच केरळमध्ये संक्रांती म्हणतात. बघा, नावातच किती वैविध्य आहे. मकर संक्रांत ही फक्त भारतातच नव्हे तर नेपाळ आणि भारताच्या जवळ असलेल्या इतर देशांमध्ये देखील साजरी करतात. सौर कॅलेंडरप्रमाणे साजरा केला जाणारा हा एकमेव सण. खरं तर संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा प्रवेश करणे. सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि पृथ्वीचे उत्तरायण सुरू होते. ऋतूमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. थंडी कमी होऊन सूर्याच्या दाहकतेत बदल व्हायला सुरुवात होते. इथून पुढे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. आणि याच दरम्यान दरवर्षी 14 जानेवारीला किंवा अपवादात्मक परिस्थितीत 15 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या बाबतीत आपल्या पुराणात एक गोष्ट सांगितली जाते. शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र, पण शनिदेवाचे आणि सूर्यदेवाचे होते भांडण. वडील आणि मुलगा एकमेकांशी बोलत नसत. शनिदेवाचे घर म्हणजे मकर रास. एकदा सूर्यदेव शनीच्या घरी म्हणजे मकर राशीत आले. त्यावेळी शनिदेवाने त्यांना काळे तीळ अर्पण केले. सूर्यदेव प्रसन्न झाले. त्यांनी शनिदेवाला आशीर्वाद दिला की मी मकर राशीत अर्थात तुझ्या घरी आल्यावर मला जो कोणी काळे तीळ अर्पण करेल त्याला आयुरारोग्य आणि धन प्राप्त होईल. खरं तर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एखादी घटना गोष्टीच्या रूपात मांडली की ते सर्वांच्या लक्षात राहते. खरं तर सूर्यदेव शनीच्या घरी अर्थात मकर राशीत आले ही भौगोलिक घटना देखील आपल्या पुराणात गोष्टीच्या रूपात सांगितली आहे. ती आपल्याला लक्षात राहावी म्हणूनच. अहो, भारतीय परंपरेचं हेच तर वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळेच आपल्या प्राचीन परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अगदी सहज हस्तांतरित होतात. मकर संक्रांतीच्या वेळी आपण अनेक गोष्टी करतो, जसे की तिळगुळाचे लाडू वाटणे, सवाष्णींनी एकमेकींना वाण देणे, काळे कपडे परिधान करणे, पतंग उडवणे. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे केवळ परंपरा म्हणून न बघता जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला त्यामागचा शास्त्रीय हेतू नक्की कळेल. आणि तो कळावा हाच आमचा उद्देश. आता मला सांगा, संक्रांतीला आपण तिळगुळच का वाटतो? कारण या थंडीच्या दिवसात शरीराचे तापमान वाढवणे आवश्यक असते. तीळ आणि गूळ हे दोन्हीही शरीराची उष्णतेची गरज पूर्ण करतात. आणि ह्याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा चालत आली. मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना वाण देतात. या वाणात हरभरे, बोरं, ऊस, गव्हाच्या ओंब्या, तीळ, नाणी असे सर्व काही मातीच्या छोट्याशा मडक्यात, ज्याला सुगडं असं म्हणतात, त्यात घालून दिले जातात. ह्यामागे काय कारण असावं बरं? आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. या थंडीच्या हंगामात हरभरा, गहू, ऊस, तीळ म्हणजेच ज्याला हवरी असे म्हणतात, हे मुबलक प्रमाणात पिकतात. आणि आपल्याला माहिती आहे की त्या त्या हंगामात उगवणारे धान्य आणि फळे ही अतिशय पौष्टिक असतात. मग असे मुबलक प्रमाणात असलेले पौष्टिक धान्य आणि फळं एकमेकांना देऊन निरोगी आयुष्याची कामना केली जाते. हे सगळं मातीच्याच सुगड्यात देण्यामागे हेतू हा
की माती म्हणजेच आपली काळी आई, जिच्यामुळे आपल्याला सकस अन्न मिळते, तिच्याशी आपली नाळ कधीच तुटू देऊ नये. मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे ज्याच्यामध्ये काळे कपडे परिधान केले जातात. याच्या मागे शास्त्रीय कारण असे की काळा रंग उष्णता शोषून घेतो आणि थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी, शरीर गरम ठेवण्यासाठी काळे कपडे परिधान केले जातात. आता तुम्ही म्हणाल, पतंग उडवण्यामागेही असंच काही कारण आहे का? तर मी म्हणेन हो, पतंग उडवण्यामागेही असंच कारण आहे. पतंग उडवण्याच्या निमित्ताने आपण जास्तीत जास्त वेळ सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात राहतो आणि आपल्या शरीराला आवश्यक असणारे डी जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन डी आपल्याला मुबलक प्रमाणात मिळत जाते. आपले सण आणि उत्सव याचा मुख्य उद्देश माणुसकीचे बंध घट्ट व्हावे, माणसाने निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहावे, निसर्गाशी ताळमेळ जोडावा, नैसर्गिक समतोल साधावा यासाठीच आहेत. आणि आपण हे सर्व सण योग्य पद्धतीने साजरे केले की निसर्ग आपल्याला आशीर्वाद देतोच. दीर्घायुषी व्हा. आपणा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नरकेस पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि नरकेस डिफेन्स अकॅडमी, पन्हाळा, कोल्हापूर.